नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। तुर्कीमधील कुर्दिश फुटीरतावादी आणि सरकार यांच्यातील 40 वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला आहे। कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी तुर्कीसोबत युद्धविराम जाहीर केला आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे चौथ्या मुलाचे वडील झाले आहेत। युरोलिंक कंपनीच्या संचालक शिवॉन झिलिस यांनी मास्क सोबतच्या तिच्या चौथ्या अपत्याविषयी माहिती दिली। शिवॉनने सोशल मीडिया पोस्टवर करून ही माहिती दिली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की रविवारी लंडनमध्ये युरोपीय देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित होते। ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी शनिवारी इंग्लंडमध्ये आगमन झाल्यानंतर झेलेन्स्की यांचे आलिंगन देऊन स्वागत केले। तसेच झेलेन्स्की यांचे जोरदार घोषणांनी स्वागत करण्यात आले। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेत। यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे। संतोष देशमुख मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे, तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दबाव वाढत चालला होता। यानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे। महायुती सरकारमधील मंत्री धनंजय यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं मन हेलवणारे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे। विशेष म्हणजे या राजीनाम्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले असून सोशल मीडियातून संताप व्यक्त होत आहे। स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट समोर आली आहे। पीडित तरुणीचा रुग्णालयात जबाब नोंदवला गेला आहे। इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे। तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आले आहे। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता। त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले आहे। या विधानसभेतही अबू आझमीच्या वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसाद उमटले आहे। आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आले। त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव वाढत चालला होता। माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही आमची आधीची भाषणं काढून बघा, त्या भाषणामध्ये या सर्व फोटोंचे वर्णन माझ्या भाषणामध्ये आहे। संतोष देशमुख जेव्हा अंतिम घटका मोजत होते तेव्हा मारणारे नालायक नराधम जल्लाद त्यांच्यावरती लघुशंका करत होते, तेव्हा लोकांनी आमच्या टिंगलदवाडे केल्या। माणसाच्या अंगात इतका क्रूरपणा इथे कुठून आला? आपल्याला सुद्धा एक बहीण आहे, बाप आहे, भाऊ आहे, मुलं आहेत। आपण सर्व संसाराच्या लपेटात असताना आपल्या प्रेमाचा झरा आहे कुठे, हृदय कुठे आहे? हे सर्व दृश्य बघताना राज्यातील जनता देखील आश्चर्यचकित झाले आहे। गुन्हे केल्यानंतर राजश्रय मिळतो, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। आजच्या विशेष बातमीपत्रात एवढाच। अधिक माहिती करता बघत रहा महाराष्ट्र T24।